बाळांनो, दुपारच्या संस्कार कथेमध्ये आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे आपला हात जगन्नाथ. हे तुम्ही म्हणीमध्ये सुद्धा ऐकलं असेल आहे नाही? छानशी गोष्ट आहे बघा. एक शेत होतं, एका शेतकऱ्याचं एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये एका शेतकऱ्याने त्या छानसं असं धान्य पेरलेलं होतं. त्याला पाणी वगैरे छान दिलं होतं, त्याची चांगल्या पद्धतीने जोपासना केली होती. त्यामुळे तिथं काय झालं, छानसं असं उगवून आलं होतं. म्हणजे भरपूर शेत होतं मोठं. मग तिथं एक उडत एक चिमणी येते आणि ती चिमणी बघते आहे की ह्या शेतकऱ्यानं हे शेत खूप छान करायला घेतलंय आणि तिथं त्याचं जे काय पेरलेलं आहे ते धान्य छान उगवून आलंय. आता आपण इथंच राहू, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा म्हणून. पण ती चिमणी काय करते, त्या शेतातच मध्ये एक छोटं झाड असतंय आणि त्या झाडाच्या जवळ एक तिची खोपी तयार करते. काय करते, घरटं तयार करते. मग घरट्यामध्ये राहते मग तिथं चिमणी अंडी घालते. अंडी घातल्यानंतर थोड्या दिवसानं काय होतं, हळूहळू त्या अंड्यातून पिलं जन्माला येते ती, हे की नाही? मग ती शेत सुद्धा हळूहळू आता ती जी काय धान्य लावलंय ते असं मोठं होत आलेलं असतं. मग पिली चांगली मोठी होती ती. आणि एक दिवस काय होतंय, ती जे काय लावलेलं आहे शेतकऱ्यांनी शेतात ते आता कापणीला येतोय, है की नाही? शेवटी कापणी असते, तुम्हाला माहित आहे. ते कापणीला येतंय. मग त्यावेळेस ती पिलं चिमणीला त्याच्या आईला विचारतात, आई आता ही तर पिकं मोठी झालीत, आता ही कापणी होईल याची, मग कसं करायचं आपण, मग आता इथं कसं राहायचं आपण? आई म्हणते काय पिलांना, बघा बाळांनो, तुम्ही काय करा, निवांत राहा. आणि ती शेतकरी जेव्हा शेतात येतील तेव्हा ती काय चर्चा करते ती ऐका आणि मला सांगा संध्याकाळी, मग आपण ठरवू. पहिलं म्हणजे होय. मग एक दिवस काय होतंय, तो शेतकरी आणि त्याची बायको दोघं शेतात येतील. त्या झाडाखालीच बसते आणि म्हणते ती, आता आपलं पीक काढणीला आलंय, आता आपण हे काढू. तिची बायको म्हणते, कसं काढायचं, हे तर भरपूर पीक आहे, आपण दोघं कसं काढायचं? नाही म्हणते, थांब, मी काय करतो, माझ्या मित्रांना ते सगळं सांगतो. आपण ज्यांच्या शेतात जाऊन महाग काम केलंय ते माझे मित्र येतील आपल्याला मदत करायला. आणि ते आले की आपण आपलं सगळं पीक काढून टाकू. ठीक आहे म्हणजे त्याची बायको शेतकऱ्याची. मग दुसऱ्या दिवशी काढायचं ठरलेलं असते. मग ही चिमणीची पिलं पुन्हा दुसऱ्या दिवशी बघत बसते की आता आज शेतकरी काय म्हणणार आहे. कारण आदल्या रात्री तर त्यांनी त्यांच्या आईला सांगितलंय की शेतकरी आला होता आणि त्यानं काय सांगितलंय, माझे मित्र येणार आहे ती, आणि सगळे मित्र आले की आपण हे पीक कापूया. मग चिमणी काय म्हणते, बाळांनो काय काळजी करू नका, आजचा पण दिवस आपण निवांत राहू, काय होणार नाही. तसं दुसऱ्या दिवशी ती शेतकरी त्याची बायको येऊन वाट बघते. ती तास होत आहे, 2 तास होत आहे, पण ती शेतकऱ्याचे मित्र जे कापणीला येतो म्हणजे ती येतच नाही. तो पण दिवस तसाच निघून जात आहे, कोणी येतच नाही. मग पुन्हा संध्याकाळी ही नवरा बायको शेतकरी बोलते की आज मित्रांना बोलवलं होतं खरं, पण ते आलीच नाही ती. पण जाऊ दे, नाही येऊ दे, आपल्या नातेवाईकांना सांगू म्हणते. आपण काय करू, आपल्या नातेवाईकांना सांगू, आपल्या पाहुण्यांना सांगू, पाहुणे तर आपले येतीलच करू लागायला इथं, असं म्हणते ती, निघून जाते. मग ती चिमणी परत आली पिलाला विचारते, आज काय झालं रे, आज काय म्हणले शेतकरी? ती पिलं म्हणते ती, आज असं म्हणले की मित्र आले नाहीत, आता पाहुण्यांना सांगू, नातेवाईकांना सांगू, ते उद्या येतील आणि सगळे मिळून शेत पीक काढू. चिमणी म्हणते, काय काळजी करू नका, आज पण उद्याचा पण दिवस निवांतच निघतंय. मग ती पिलं म्हणजे असं कसं काय म्हणते आपली आहे, आता आज त्यांचे मित्र आले नाहीत, ठीक आहे, पण उद्या पाहुणे तर येतीलच करू लागायला. ती चिमणी म्हणते, बघा उद्याच्याला बघा म्हणजे. मग झाला दुसरा पुढचा दिवस उगवतोय. शेतकरी त्याची बायको तिथे येते आणि वाट बघत बसते. ती त्यांची काही नातेवाईक येतच नाही, त्यांची नातेवाईक येतच नाही. ती दिवसभर वाट बघते ती कोणी येत नाही.
ती दोघंच बसते ती आणि पुन्हा संध्याकाळी म्हणते ती आपले नातेवाईक पण आज आले नाहीत बघा, काल मित्र पण आले नाही ती, आज पाहुणेरावळे पण नातेवाईक आले नाही ती. मग नवरा बायकोला म्हणते आता असं करू, आता कोणाची वाटच बघायला नको, कोणाला सांगायला पण नको, आपण दोघंच उद्या पीक कापणीला सुरुवात करू आणि 1-2 दिवस लागतील पण होऊन जाईल असं त्यांचं ठरतंय आणि ती करायला जाते ती. मग ती चिमणी पुन्हा येते संध्याकाळी यांच्या इथं, पिलांना विचारते आज काय म्हणणार शेतकरी, काय चर्चा झाली त्यांची नवरा बायकोची. मग पिला म्हणते ती आई शेतकऱ्यांना असं ठरवलंय की त्याने आता कोणालाच बोलवणार नाही ती दोघंच नवरा बायको मिळून काय करणार आहे ते पिकाची कापणी करणार आहे ती. असं कळल्यानंतर चिमणी पिलांना सांगते बाळांनो आता उद्या मात्र आपल्याला इथनं घरटं सोडून जावं लागेल. पण ती पिलं म्हणते ती 2 दिवस जावं लागणार नाही, काय होणार नाही म्हणली, आणि आज कसं काय असं म्हणू लागली आपल्याला आता जावं लागेल इथनं म्हणून. मग आई त्यांची सांगते बघ, एक बाबा म्हणते बाळांनो पहिल्यांदा काय झालं, ती शेतकरी कुणावर अवलंबून होते, मित्रांवर. आले का मित्र, नाही. दुसऱ्या दिवशी कोणावर अवलंबून राहिले, नातेवाईकावर. आले का, नाही आले. पण आज त्यांनी काय ठरवलंय, आता कोणाला बोलवायचं नाही तर आपण दोघंच पीक कापणी करायची. आणि मग सांगते हो का बाळांनो, जी माणसं दुसऱ्यावर अवलंबून असते ती कोणतरी येईल करू लागल त्याचं काहीच काम होत नाही, पण आता त्यांनी स्वतःच्याच हाताने करायचं ठरवलंय म्हणल्यानंतर उद्या मात्र ही सकाळ सकाळी येणार आणि आपल्या आपल्या हाताने ती पिकाची कापणी करणार म्हणजे माणूस जेव्हा स्वतःच काहीतरी करायला ठरवतो ना तेव्हाच काम होत असतंय. आपण जर नुसतं बसलं हे करू लागल, ती येईल, ती मदत करल असं म्हणल्यावर होत नसते, असं ती बाळाला समजावून सांगते. तरी पण बाळ म्हणते ती चिमणीची आई आई तरी पण आपण उद्या सकाळपर्यंत बघूच की येते ती का नाही. आई म्हणते बघा ठीक आहे तुमच्यासाठी थांबते अजून रात्रभर. मग पुढचा दिवस उजळते आणि ती पिलो ती चिमणी त्या झाडाच्या घरट्यातनं बघते ती, तर दिवस उजळायच्या अगोदरच ती शेतकरी नवरा बायको शेतामध्ये येऊन हातामध्ये त्यांच्या वेळी वगैरे काय ती काढण्याचं यंत्र घेऊन शेतातले पिकाचे कापणी चालू केलेली असते. मग मात्र पिलांना कळलं की आईनं सांगितलेलं खरं होतं. हे बघा इथं पिलं म्हणतात की आई तुझं बरोबर आहे, दुसऱ्यांवर जो विसंबला त्याचा कार्यभारच संपला. म्हणजे दुसऱ्यानं कोणतरी येईल मला मदत करू लागला असं जर म्हटलं तर त्यानं काम होत नाही. पण माणूस जेव्हा स्वतःच्या हातनं जे एखादं काम करायला चालू करतंय त्यावेळेस मात्र ते काम निश्चितच होत असते. तुम्ही जर म्हणलं आता हा संस्कार ह्यातनं काय बघा की कुठलंही काम करायचं झालं तर पहिला आपण स्वतः सुरुवातच करायची. आपला हात जगन्नाथ म्हणजे आपण चालू केलं की ती होतच असते. पण आपणच मागं राहिलो आणि मला हे करून देईल, त्यानं करून देईल, ते आल्यावर बघू, हे आल्यावर करतो असं जर म्हणलं तर ते काम होत नाही. त्यामुळे कुठलंही काम करायचं झालं तर पहिला आपणच तयार व्हायचं, आपल्या हाताने सुरुवात करायची पहिली, मग मागणे येऊन किती येऊन करू लागतील ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला समजा तुमचं अंगण स्वच्छ करायचं आहे घराचं किंवा शाळेचं, तुम्ही म्हणतात आई करेल की, आजी करेल की, आणि 2 दिवस समजा आईला आजीला काम लागलंय आणि नाही झालं, मग ते दोघींचं नाव घेण्यापेक्षा तुम्हीच त्या दिवशी जर खराटा घेऊन केला असतं तर त्याच दिवशी स्वच्छ झालं असतं का. त्यामुळं अशी किती तर काय माहिती की जे आपणच सुरू करायची पहिल्यांदा, दुसऱ्याची वाट बघत बसायचं नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा चांगला संस्कार आजचा की आपला हात जगन्नाथ म्हणजे काय आपल्या हाताला देवानं इतकी ताकद दिली आहे कुठलंही काम चांगल्या पद्धतीने करू शकतोय. पण आपण सुरुवात करणं गरजेचं आहे, नाहीतर काय बघू की कोणतर आल्यावर करेल की ह्या बाबतीत असं मागं राहायचं नाही. तर इथे ही गोष्ट आणि या गोष्टीतला संस्कार तुम्हाला कळला का. काय कळलं रे. म्हणजे काय कोणत्याही कामाला आपण सुरुवात आपल्यापासूनच सुरुवात करायची.
कोणाची मदत मिळेल म्हणून वाट बघत बसायची नाही. मदत मिळेल नाही मिळेल ती गोष्ट नंतरची आहे. पण आपण स्वतः काम सुरू केलं की एखाद्या माणसाला मदत करून नाही वाटत असली तरी सुद्धा ती आपली सुरुवात बघून सुद्धा ती येऊन मदत करू शकते. आणि आपण जर मागे राहिलो तर आपल्याला आपलं कुठलंही काम होणार नाही. ठीक आहे. इथं आजची आपली संस्कार कथा संपली.